नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूरच्या पावन आणि जागृत देवस्थानापैकी असलेल्या श्री अंबाबाई मंदिर व श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे आजपासून वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचं महाराष्ट्र मंदिर महासंघ व सकल हिंदू समाज यांच्या वतीनं जल्लोषात स्वागत करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज सकाळी 11 वाजता आई महालक्ष्मी मंदिर परिसरात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यात सुरक्षेच्या कारणास्तव विनापरवाना ड्रोन चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ड्रोन वापरण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या आहेत. नजर चुकीने सीमारेषा ओलांडलेल्या भारताच्या जवानाची पाकिस्तानकडून आज सुटका करण्यात आली. BSF कॉन्स्टेबल परम कुमार साहू यांना आज पाकिस्तान रेंजर्सने अटारी वाघा बॉर्डरवर भारताकडे सुपूर्द केले. न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे त्यांना शपथ दिली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना हे काल 13 मे रोजी निवृत्त झाले. BR गवई हे आता 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत भारताचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. बेकायदा गावठी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस वापरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. मोरेवाडीतील ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून दुसरा आरोपी विधी संघर्ष आहे, अशी माहिती आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या प्रकरणातील फॉरेन्सिक तपासणी रखडली आहे. कोरटकर यांचा आवाज तपासण्यासाठी फॉरेन्सिक विभागाकडून नमुने घेतले गेले, मात्र अद्याप पोलीस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक तपासणीला अधिकृत पत्र न पाठवल्यामुळे तपासणी प्रलंबित आहे. कोल्हापुरात 17 मेला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मातंग परिवर्तन परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचा कोल्हापूर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. मातंग समाजावर सातत्याने अन्याय करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला मातंग समाजाची परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी भूमिका कोल्हापूर जिल्हा मातंग समाजाच्या वतीनं आज पत्रकार परिषदेत करण्यात आली. शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं दरवर्षी पावसाळ्यापूर्वी पोकलँड, JCB व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाईची कामे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहेत. या नाले सफाईच्या कामाची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज सकाळी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील उपस्थित होते. शालांत परीक्षेचा निकाल नुकताच लागला. गुणवंत विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. कुणी दूरध्वनीद्वारे, तर कुणी प्रत्यक्ष भेटून, कुणी पेढा भरवून, तर कुणी पुष्पगुच्छ देऊन, तर कुणी फटाक्याची माळ लावून आपापल्या पद्धतीने यशोत्सव साजरा केला. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. गोकुळ सोबत गोकुल